हॅलो गाईज. तर आज आम्ही निघालो आहे शंभू महादेवाच्या गुप्तलिंग येथे. वाटेत जाता जाता असे फोटोज वगैरे काढत होतो आणि निघालो होतो खाली. असं मान्य आहे की येथे महादेवाने गुप्त रूप धारण केलं होतं आणि त्याच ठिकाणचं हे मंदिर आहे. या ठिकाणी महादेवाची लिंग आहे आणि या ठिकाणी खूप असं दऱ्या वगैरे आहेत. दऱ्यामध्ये बसलेला हा मंदिर खूपच छान आहे. आम्ही सर्वप्रथम आत गेलो. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. मंदिर थोडं आतमध्ये खोल होतं. खाली जाण्यासाठी पायऱ्या वगैरे होत्या. खाली त्या ठिकाणी गेलो. मंदिरामध्ये गर्दी खूप होती. गुप्तलिंग असल्यामुळे ते महादेवाची पिंड खूप खाली होती. त्या ठिकाणी गेलो. महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर आलो. वरती असं मान्य आहे की तेथे महादेवाने जटा आपटल्या होत्या आणि हे पाणी येतंय ना, ते गुप्त ठिकाणाहून येते. अजूनही त्याचा शोध लागला नाही, नेमकं पाणी ते कुठून येते. चला आपण वरती जाऊन बघूया नेमकं कुठून पाणी येते. सहज वरती जात जात आम्ही वरती आलो. तर वरती बघितलं तर खूप असं डोंगरामधून पाणी येत होतं आणि एवढ्या उंच उंच झाडं वगैरे होते. जिकडे तिकडे पहा, सगळं असा डोंगर होता आणि अशा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वरती गेलो आणि त्या ठिकाणी गुप्त ठिकाण आहे. तिथे महादेवानी जटा आपटल्या होत्या. वरती गेलो थोडा वेळ फोटोज वगैरे काढले आणि पाणी खूप असं एकदम धबधब्यासारखं पाणी येत होतं. नाहीतर त्या ठिकाणी वरती गेलो आणि या ठिकाणी सगळीकडे असे पाणीच पाणी होते. तुम्ही जर या ठिकाणी कधी जाल तर सावकाश जा, कारण पाय घसरून पडण्याची खूप भीती आहे. आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी महादेवाचे जटा आपटल्या होत्या आणि तिथून पाणी येतं. आजही त्या ठिकाणी पाणी येतं. 12ही महिने त्या ठिकाणी पाणी असतं. आणि हा मंदिर म्हणजे हा झाडाखाली काय नेमकं मला एवढं माहिती नाही, तरी पण मी आले, या ठिकाणी दर्शन घेतलं आणि परत इथून तर खूपच भारी